नमस्कार मित्रांनो, अनेक पुरुष आणि स्त्रियांच्या मनात एक मोठा प्रश्न असतो. शारीरिक संबंध ठेवल्यानंतर योनी सैल होते का? तसेच वारंवार शारीरिक संबंध ठेवल्यामुळे योनी कायमची सैल होते का? आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत. शारीरिक संबंधांमुळे योनीमध्ये नेमके कोणते बदल होतात? वारंवार संबंध ठेवल्यामुळे कायमस्वरूपी सैलपणा येतो का? प्रसूतीनंतर योनीमध्ये बदल होतात का? आणि जर योनीचा भाग सैल वाटत असेल तर त्यामागे खरं कारण काय असू शकतं? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे योनी सैल झाली असेल तर काय करावे? चला तर मग सुरुवात करूया. 1. शारीरिक संबंधानंतर योनी कायमची सैल होते का? सर्वात आधी या प्रश्नाचे थेट उत्तर जाणून घेऊया. नाही, सामान्य शारीरिक संबंध ठेवल्यामुळे योनी कायमची सैल होत नाही. योनी ही लवचिक स्नायू आणि ऊतींनी बनलेली असते. लैंगिक उत्तेजनेच्या वेळी तिच्यामध्ये नैसर्गिक बदल होतात आणि ती अधिक लवचिक होते. संबंधानंतर शरीर पुन्हा आपल्या नेहमीच्या अवस्थेकडे येते. त्यामुळे शारीरिक संबंध ठेवल्यामुळे योनी सैल होते, हा एक गैरसमज आहे. 2. वारंवार शारीरिक संबंध ठेवल्यामुळे किंवा खूप जास्त संबंध ठेवल्यामुळे योनी कायमची सैल होऊ शकते का? हा प्रश्न देखील खूप जणांच्या मनात येतो. वारंवार शारीरिक संबंध ठेवल्यामुळे किंवा खूप जास्त वेळा संबंध ठेवल्यामुळे योनी कायमची सैल होत नाही. शारीरिक संबंधांच्या वेळी योनीत कामस्त्राव योग्य प्रमाणात तयार होतो, त्यामुळे योनी अधिक लवचिक आणि आरामदायक होऊ शकते. पण याचा अर्थ ती कायमची सैल झाली असा होत नाही. म्हणून एखाद्या स्त्रीचे किती वेळा शारीरिक संबंध झाले आहेत यावरून तिची योनी सैल असेल किंवा नाही असा निष्कर्ष काढणे चुकीचे आहे. योनीची लवचिकता आणि स्त्रीचे लैंगिक आयुष्य यांचा असा सरळ संबंध नाही. 3. मग योनी सैल वाटण्यामागे कारण काय असू शकते? जर एखाद्या स्त्रीला योनीचा भाग पूर्वीपेक्षा वेगळा किंवा सैल वाटत असेल तर त्यामागे अनेक कारणे असू शकतात. यामध्ये गर्भधारणा आणि प्रसूती, वय वाढणे, हार्मोन्समधील बदल आणि पेल्विक फ्लोअरच्या स्नायूंमध्ये होणारे बदल यांचा समावेश होऊ शकतो. पेल्विक फ्लोअर म्हणजे ओटीपोटाच्या खालच्या भागातील महत्त्वाचे स्नायू. हे स्नायू मूत्राशय, आतडी आणि प्रजनन संस्थेच्या काही भागांना आधार देतात. त्यांची ताकद आणि कार्यक्षमता कमी झाल्यास काही स्त्रियांना योनीमध्ये वेगळेपणा जाणवू शकतो. म्हणून फक्त शारीरिक संबंधांना दोष देणे योग्य नाही. 4. प्रसूतीनंतर योनीमध्ये बदल होतात का? हो, होऊ शकतात. विशेषतः योनीमार्गे प्रसूती झाल्यानंतर काही काळ योनीभोवतीच्या स्नायू आणि ऊतींमध्ये बदल जाणवू शकतात. काही स्त्रियांना सुरुवातीच्या काळात योनीचा भाग वेगळा किंवा अधिक सैल वाटू शकतो. पण शरीराला बरे होण्यासाठी वेळ लागतो आणि अनेक स्त्रियांमध्ये कालांतराने हा अनुभव सुधारतो. काही वेळा पेल्विक फ्लोअरचे स्नायू कमकुवत झाले असतील तर डॉक्टर किंवा तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली पेल्विक फ्लोअर व्यायाम उपयोगी ठरू शकतात. 5. लैंगिक उत्तेजनेच्या वेळी योनी सैल वाटते का? हो, पण हा तात्पुरता आणि नैसर्गिक बदल असतो. जेव्हा स्त्री लैंगिकदृष्ट्या उत्तेजित होते तेव्हा योनीमध्ये कामस्राव निर्माण होतो आणि योनीत नैसर्गिक ओलावा वाढत जातो आणि योनीची लवचिकता वाढते. यामुळे शारीरिक संबंध अधिक आरामदायक होण्यास मदत होते. संबंध संपल्यानंतर शरीर हळूहळू पुन्हा नेहमीच्या अवस्थेकडे येते. म्हणून संबंधावेळी योनीमध्ये झालेले तात्पुरते बदल म्हणजे कायमचा सैलपणा नसतो. 6. योनी सैल झाली असे वाटत असेल तर काय करावे? सर्वप्रथम घाबरू नये. फक्त स्वतःला वेगळं वाटतंय म्हणून कोणताही आजार आहे असा निष्कर्ष काढू नये. जर प्रसूतीनंतर किंवा इतर कारणांमुळे पेल्विक फ्लोअरचे स्नायू कमकुवत झाले असतील तर योग्य पद्धतीने केलेले पेल्विक फ्लोअर व्यायाम काही स्त्रियांना उपयोगी ठरू शकतात. पण इंटरनेटवर मिळणाऱ्या कोणत्याही क्रीम, जेल किंवा योनी घट्ट करण्याच्या उत्पादनांवर सहज विश्वास ठेवू नये. योनी घट्ट करण्यासाठी कोणतीही वस्तू आतून वापरणे स्वतःहून सुरू करू नये. 7. योनी सैल झाली आहे असे समजण्यासाठी शारीरिक संबंध कारणीभूत असतात का? नाही, योनी सैल किंवा घट्ट आहे हे फक्त शारीरिक संबंधांच्या अनुभवावरून ठरवणे योग्य नाही. योनीची लवचिकता व्यक्तीनुसार वेगळी असते आणि ती परिस्थितीनुसार बदलू शकते. त्यामुळे एखाद्या स्त्रीचे किती लैंगिक संबंध झाले आहेत किंवा तिचे लग्न झाले आहे की नाही यावरून तिच्या योनीच्या आकाराबद्दल किंवा तिच्या चारित्र्याबद्दल निष्कर्ष काढणे पूर्णपणे चुकीचे आहे. शरीराची रचना आणि लैंगिक इतिहास या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. 8. डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा? जर योनीच्या भागात सतत जडपणा किंवा खाली ओढल्यासारखे वाटत असेल, लघवीवर नियंत्रण ठेवण्यात त्रास होत असेल
शारीरिक संबंधावेळी सतत वेदना होत असतील किंवा प्रसूतीनंतर त्रास कायम राहत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य आहे. काही वेळा पेल्विक फ्लोअरशी संबंधित समस्या किंवा इतर वैद्यकीय कारणे असू शकतात. अशावेळी स्वतःहून कोणतीही औषधे, क्रीम किंवा योनी घट्ट करणारे उत्पादन वापरण्यापेक्षा योग्य तपासणी करून घेणे अधिक सुरक्षित आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक, शेअर व कॉमेंट करा आणि निरोगी कामजीवन चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. योग्य माहिती घ्या, गैरसमज दूर करा आणि निरोगी राहा. धन्यवाद.